आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आहा हा हा, तर्रीदार आमटी। मग काय मैत्रिणींनो, काय विचार आहे? बनवायची आहे का तुम्हाला पण अशीच तर्रीदार आमटी? चला तर मग, मार्च महिना आला, होळीचा सण झाला, आता लगबगीने येतोय बघा पाडवा। चला तर मग वाढूया पुरणपोळीच्या स्वयंपाकाने त्यातील गोडवा। पुरणपोळीच्या स्वयंपाकातील सर्वांना आवडणारा एक पदार्थ म्हणजेच कोणी याला येळवणीची आमटी म्हणतं तर कोणी कटाची आमटी म्हणतं। चला तर मग बघूयात आपण। तर ही आमटी बनवण्यासाठी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खोबरं, शिजलेली हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण हे पदार्थ घेतले आहेत आणि हलकेसे भाजून ते मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतले आहेत। नंतर 5 ते 10 मिनटं त्याला चांगलं परतून घेतला आहे। तो मसाला वाटल्यानंतर बघताय तुम्ही की आपण जेवढं मंद आचेवर त्याला परतून घेऊ तेवढा तो मसाला चांगला परतला जातो। गॅस तुम्ही जेवढा हळू ठेवाल तेवढं कुठलाही आमटीचंच नाही, कुठलीही भाजीचा मसाला तुम्ही परतताना मंद आचेवर परतलात की त्याला चांगलं तेलही सुटतं आणि पदार्थही चांगला बनला जातो। आता बघा मैत्रिणींनो, हीच ती ट्रिक आहे ज्यामध्ये तुम्ही गूळ घालून डाळ शिजवलेली असते पुरणपोळ्यासाठी, त्याच भांड्यात तुम्ही पाणी जे येळवण म्हणून काढलेलं असतं ते पाणी तुम्ही शिजवून घ्यायचं आहे। आणि आता बघा, मी हा काळा मसाला, हा आमचा घरगुती काळा मसाला आहे, तो वाटण परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकत आहे। तुम्ही बघताय मी 2 चमचे काळा मसाला टाकला आहे। मसाला टाकल्यानंतरही परत चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे तेलावर। आता तेल म्हणाल तर मैत्रिणींनो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त, पण मी एक नक्की सांगेन ना की कटाची आमटी करताय ना तर तेलाची कंजूसी करू नका। तर बघा, मी ते गरम केलेलं येळवणीचं पाणी पातेल्यामध्ये टाकलं आहे। तर बघा मग आता आपली कशी तर्रीदार आमटी तयार आहे। यात तुम्ही चवीनुसार मीठ टाका, माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला आहे तर यात